मी ज्या मातीतनं आलो त्या मातीतली लोक आजही माझ्या आया भगिनी डोंगरावर 1-2 किलोमीटरचा त्या ठिकाणी हंडा घेऊन जात आहेत. आजही त्या ठिकाणी नोकरी मिळत नाही म्हणून माझ्या तालुक्यातील मुलं मुंबई पुण्यात जात आहेत. हॉस्पिटल नाही म्हणून मुंबईकडे जावं लागतंय. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण या ठिकाणी मिळत नाही आणि माझा तालुका मागासलेला आहे हे शासनाच्या दप्तरी ठप्पा माझ्या तालुक्यावर आहे. आणि बदल मागासलेपणाचा ठपका 50 वर्ष आम्ही सगळ्यांना निवडून दिलं. कोणाला जिल्हा परिषदेला दिलं, कोणाला आमदाराला दिलं, कोणाला खासदाराला दिलं. या मातीनं मला आवाज दिला, प्रवीण दरेकर आता तुला लक्ष घालायला लागेल. जर आता घातलं नाही पुढच्या पिढ्यांचं काय होईल, तुला हा विडा उचलायला लागेल. म्हणून आज या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या समोर विनंती करायला मी या ठिकाणी आलोय. निवडणूक का महत्वाची आहे? तुम्ही म्हणाल प्रवीण दरेकर महाराष्ट्राचे नेते जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी कशाला येतात? मी एवढ्यासाठी येतोय, जिल्हा परिषदेच्या तिजोरीवर आस्वादजी लुटमार होता कामा नये, दरोडा कोणी टाकता कामा नये. कारण केंद्रातनं आम्ही पैसे आणणार, राज्यातनं आम्ही पैसे आणणार आणि जिल्हा परिषदेमध्ये सदस्य आपला नसेल, पंचायत समितीत सदस्य नसेल तर इथले जे लुटारो आहेत ते त्या ठिकाणी आपल्या तिजोरीवर डल्ला मारतील. त्याकरता पारेकरी म्हणून आमचा के कदम आणि या ठिकाणी आमचा दीपक उतेकरांच्या पत्नी योगाज्ञा उतेकर आपल्याला हव्यात. अरे शिवसेना या महाड पोलादपूर तालुक्यामध्ये आणली ती प्रवीण भाऊनी त्या ठिकाणी आणली. प्रभाकर मोरेंना आम्ही गावागावात नेलं, आम्ही नेलं. त्या ठिकाणी धोंडू मास्तर होते, अण्णा जगताप होते, मुंबईचे आमचे दादा सकपाळ असायचे, दगडू जाधव असायचे, आमचे संभाजी उतेकर संभाजी दादा असतील. आम्ही गावागावात शिवसेनेच्या पाट्यांची उद्घाटन केलं, पक्ष आम्ही गावात नेला. मला आठवतंय त्या ठिकाणी वाकीला प्रभाकर मोरेंच्या माध्यमातून आपण लहू मोरे आमचे कार्यकर्ते होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन आपण त्या ठिकाणी केलं होतं. कळंबे तुझा राजकीय जन्म पण झाला नव्हता तेव्हापासून प्रवीण भाऊ गावागावात आणि वाड्या वस्त्यांवर त्या ठिकाणी फिरतोय, याची जरा माहिती घे. फक्त माझा एवढाच प्रश्न आहे, जिल्हा परिषदेचं काम काय असतं? जिल्हा परिषदेचं काम असतं आपल्याकडे जिल्हा परिषदेचे रस्ते चांगले झाले पाहिजे. जिल्हा परिषदेचं काम असतं आपल्याकडे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल पाहिजे, प्राथमिक आरोग्य केंद्र, चांगल्या पद्धतीच्या आपल्याकडे शाळा असल्या पाहिजेत. परंतु या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक चांगलं काम मला या जिल्हा परिषदेमध्ये दाखवा, आम्ही तुमच्या समोर लढतच नाही. त्या ठिकाणी एक काम दाखवा. अहो जिल्हा परिषदेची उमरटला शाळा आहे, ती उमरटची शाळा आज पडू नये, ती रिपेअर करत नाही, ती पोरं त्या ठिकाणी मंदिरात जातात. तुम्हाला कुठला नैतिक अधिकार लोकांसमोर जिल्हा परिषदेला निवडणूक लढवण्याचा? कुठला अधिकार आहे? मी तर सांगेन आमचे दोन्ही उमेदवार बघा, त्यांचा चेहरा बघा, प्रामाणिक वाटतील, प्रामाणिक. के कदम घ्या किंवा आमचा दीपकची पत्नी घ्या आणि त्यांचा चेहरा करा, पोहा, 2 फोटो काढा. तुम्हाला कोण प्रामाणिक आणि कोण लबाड वाटेल सांगा मला. साधं गणित, याला काय फार मोठं नॉलेज नाही लागत. बरं ह्यांना काय बिचारांना कमवण्यासाठी व्हायचं जिल्हा परिषद सदस्य? दिवस रात्र लोकांसाठी काम करणारा वैद्यकीय क्षेत्रात के लोकांसाठी धावपळ करणारे तरुण उमदा, त्याने आपल्या पत्नीला उभं केलं. त्यांनी आजच सांगितलं की मला काय कंत्राटदार व्हायचं नाही, कारण इथे लोकप्रतिनिधी व्हायचं असतं ते कंत्राट मिळवलाच व्हायचं असतं. मग ते म्हणतात की मी नाही कंत्राट घेत. अरे तू नाही घेत, मागच्या दाराने तुझा भाऊ रामदास कळंबे घेतोच ना. सांगा ना, मुंबईवर
इथं आणायची काय गरज आहे? इकडचे कार्यकर्ते का आहेत ना अजून जीवन? 3 वर्षात 200 कोटी कमवले त्यांनी. हो, मी एक एक सगळे कारनामे उघड करणार. कारण लोकांसमोर जातानाही लोकशाही आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला मताचा अधिकार दिलाय. आम्ही तुमच्याशी बोलू, विचार मांडू, तुम्ही ठरवा कोणाला निवडून द्यायचं. मला माहिती लोक द्यायला लागली. बोले भाऊ बरं झालं आलात. बोले पोलादपूर तालुक्यात पार्ले परिसरामध्ये केमिकल, स्टील आणि डिझेलच्या चोरीचा व्यवसाय सुरू आहे. माहित आहे का तुम्हाला? हा माल चोरीला जातो आणि ब्लॅक मार्केटमध्ये विकला जातो. हे लोकांची सेवा कशी काय करणार मला जरा सांगा तुम्ही. आणि जिल्हा परिषद ही सेवा करण्यासाठी असते, सौदेबाजी करण्यासाठी नाही. जिल्हा परिषदेला दलाल नको, स्वच्छ चारित्र्याचा लोकप्रतिनिधी हवा. ते लोकप्रतिनिधी आमचे आहेत. तळी या महाडचं उदाहरण, आपत्ती आली त्यावेळेला मदत होते, पण काहींनी आपत्तीला संधीत रूपांतर केलं. तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी आपत्ती आली तिथे तातडीनं पुनर्वसनाचं काम होणं गरजेचं होतं. पण जनतेत प्रश्न आहे, त्या ठिकाणी काम करण्याऐवजी काहींचे बंधू, छोटे बंधू पुढे कसे पोचले, काम प्रत्यक्षात न होता कागदावरच पैसे त्या ठिकाणी काढले. पुनर्वसन व रस्ते कामातील दुहेरी बिल, मी पुराव्यानिशी बोलतो. मी कधीच विधिमंडळात या कुठल्याही सभेत पुराव्याशिवाय बोलत नाही. पितळवाडी केवनाळे तालुका पोलादपूर रस्ता आणि केवनाळे पुनर्वसनाची कामं जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम खाते दोन्ही खात्यातनं दाखवलं. एकच काम, एकाच कामासाठी 2 वेळा बिलं काढली. लोकांनी तक्रारी केल्या. इतकंच नाही, एवढे निर्डावलेले आहेत तर तीच कामं पुन्हा पुनर्वसन म्हणून दाखवून तिसऱ्यांदाही पैसे काढले. जनतेच्या रस्त्यावर घोटाळे करणाऱ्यांना जिल्हा परिषदेत तुम्ही जागा देणार आहात का, हे विचारायला मी आज आपल्या समोर आले. जलजीवन मिशन मध्ये गैरव्यवहार. मी चराईला तुर्ब्याला गेलो तेव्हा सांगितलं जलजीवनचं काम अशी परिस्थिती आहे, तशी परिस्थिती आहे. या महत्वाच्या उपक्रमात पण 75% कामं यांनीच आणि एजंटाकडे कशी गेली हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. इतकी कामं करून सुद्धा एकही योजना आज का पूर्ण झाली नाही, का पाणी मिळत नाही, याचं उत्तर तुम्हाला लोकांना द्यावं लागणार आहे. राजकीय दबाव वापरून अपूर्ण कामांची बिले काढली. लोकांच्या तक्रारी आहेत. गरिबाच्या घरात पाणी पोचण्याऐवजी काहींच्या खिशात पैसा पोचला. त्यांना तुम्ही जाब विचारणार आहात की नाही, त्यांना पाणी पाजणार आहात की नाही विचारायला मी तुमच्याकडे आलोय. त्याने नरवीर तानाजी मालुसरेंना पण सोडलं नाही. या उमरटला नरवीर तानाजी मालुसरे या पवित्र स्थळी गेले 15-17 वर्ष जिल्हा परिषदेच्या निधीतून दरवर्षी 1 ते 1.5 कोटी रुपये सुशोभीकरणाच्या नावाखाली खर्च दाखवले जातात. पण जनतेचा प्रश्न आहे की इतक्या वर्षात नेमकं काय बदललं, तिथे काय दिसतंय. नरवीरांच्या पवित्र नावाचा वापर करूनही खोटी बिलं त्यांचा वारसदार असल्याचं सांगून त्या ठिकाणी काढतायत. श्रद्धेचं स्थान भ्रष्टाचाराचं कोरण बनवण्याचा अधिकार यांना कोणी दिलाय, हे आपल्याला या ठिकाणी विचारावं लागणार आहे. म्हणजे यांच्या नरवीर तानाजी मालुसरेंच्या जन्म स्थळी या ठिकाणी प्रवीण दरेकरांनी विधिमंडळात प्रश्न मांडला आणि 5 कोटीची तरतूद मी करायला लावली. हे काम मी केलं, माझ्या मातीसाठी केलं, माझ्या नरवीर तानाजी मालुसरेंसाठी केलं. शिक्षकांच्या बदल्या, शिक्षणाचा बळी. तालुक्यात शिक्षकांच्या बदल्यांचा गैरवापर मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार चर्चेत आहे. उमेदवारांच्या जवळचा शिक्षकांचा गट तयार करायचा, आवडीचे शिक्षक शाळेवर न जाण्यासाठी पैसे द्यायचे. परिणामी काय, शिक्षक गैरहजर आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण व भविष्य धोक्यात. इतकंच नाही तर 20 दिवसापूर्वी यांच्याच कार्यकर्त्यांनी याच मुद्द्यावर उपोषण केल्याचं सगळ्यांनी पाहिलंय. मग शिक्षणावर सौदेबाजी करणाऱ्यांना आपण जिल्हा परिषदेत पाठवणार आहात का, हे विचारायला मी आपल्या समोर आलेलो आहे. धामणदिवी कोंडबी मार्गोल रस्त्यावर 2022 मध्ये 2.5 कोटीची रिटेनिंग वॉल बांधली गेली.
असं दाखवण्यात आलं. 2023 मध्ये तीच रिटेनिंग वॉल नवीन बांधली असल्याचं भासवून पुन्हा 2.5 कोटी कसे काढले आणि 2025 मध्ये तर त्याच कामावर पुन्हा 5 कोटी मंजूर होऊन काम सुरू आहे. हा कोणता कारभार? आम्ही त्यांना काय विचारणार आहोत की नाही? एकाच कामावर 2-3 वेळा बिले काढली जात असतील तर जनतेचा पैसा कुठे गेला? स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून कामं झाली, त्याची त्या ठिकाणी खोटं बिलं आपण त्या ठिकाणी काढलीत. म्हणजे तुम्ही खोटं काम करायला कंत्राटासाठी बिलांसाठी जात का? सोमजाई मातेचं मंदिर आहे, एका गावात 5 कोटी दिले. एका गावात मंदिराला 5 कोटी देणारा प्रवीण दरेकर आहे आणि इकडे 1 कोटीचे मंदिर बोलणार इथे लोहाऱ्याला आणि शपथा घ्यायला लावलं. बरं, मी शपथ पण घ्यायला लावत नाही. माझी लोहारकरांना विनंती आहे, बाबांनो, नारळ शिवणं आणि 1 कोटीचं मंदिर काळजी करू नका, 2 कोटीचं मंदिर मी तुम्हाला देतो. बरं, मी देऊ शकतो का? तर भांडला त्या ठिकाणी मी चांभारकिंडला 5 कोटीचं दिलंय. हे आता म्हणतील तुमच्या घरावर सोन्याची कौलं घालतो. बाबांनो, विचार नाही, विश्वास नका ठेवू. हे आता तुम्हाला काही देतील, काही सांगतील, अजिबात विश्वास ठेवायचा नाही. त्यांचा 1 दिवस निघाला की तुमची जबाबदारी संपली, ते त्यांच्या कामाला मोकळे झाले. आणि म्हणून मी 5-6 दिवस का फिरतोय? आज तब्येत ठीक नाही तरी मी गावागावात जातोय, खेड्यापाड्यात जातोय. माझं एक स्वप्न आहे, आतापर्यंत या ठिकाणी तालुका मागासलेला राहिलाय, आता मागासलेपणाचा ठपका 10 वर्षात मी दूर केल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्याच्यासाठी तुमची साथ हवी. तुम्ही मला विश्वास द्यायला पाहिजे की होय भाऊ, तुम्ही आता आमच्याकडून टेस्ट केस करताय ना कदमची आणि उटेकरची, या ठिकाणी त्यांना आम्ही निवडून दिल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही दाखवलं ना, तर मग मी पण वेळ देईन.